कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणा वर्णालय भगवंताच्या असीम कृपेने
साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांच्या पवित्र कृतीचं, भावार्थ दीपिकेचं, निगमवल्लीचं, ब्रह्मानंद लहरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि यामध्ये 10व्या अध्यायाचा आपला विचार चालू झालेला आहे. 10व्या अध्यायाच्या आरंभी सद्गुरू श्री ज्ञानोबारायांनी आपले सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज यांचं मंगलाचरण केलेलं आहे आणि यामध्ये सद्गुरूंचं फार बहारीचं वर्णन केलेलं आहे. किंबहुना ज्ञानोबारायांच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे सद्गुरू वर्णन आहे. आपण पाहून आलेलो आहोत ज्ञानोबाराय शक्य होईल त्या ठिकाणी सद्गुरूंचं संतांचं वर्णन करतात. किंबहुना काही ठिकाणी विषयांतर करून देखील संतांचं सद्गुरूंचं वर्णन करतात. शेवटी श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांना सांगावं लागतं की हे ठीक आहे, पुष्कळ झालं, परंतु आता जो मूळ आपला प्राकृत विषय आहे म्हणजे चालू विषय आहे त्या विषयाकडे वळ. आणि त्यावेळेला माऊली पुन्हा मूळ संवादाकडे वळतात आणि सद्गुरूंच्या विषयी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये असलेली भावना इतकी उत्कट आहे की आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना माऊलींना अभूतपूर्व अशा अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचतात. किंबहुना आपण वाङ्मयाचा विचार करा, अभ्यास करा. सद्गुरु महिमान वर्णन या संबंधामध्ये माऊलींनी जेवढं वर्णन केलेलं आहे एवढं वर्णन प्रायः आपल्याला अन्य कोणत्याही ग्रंथांमध्ये पाहायला मिळत नाही. किंबहुना आचार्योपासन नावाचं प्रकरण जे आहे हे जर पाहिलं तर फारच अलौकिक हो. जिवंत असेपर्यंत सद्गुरूंची मी सेवा करीन आणि ती सेवा करण्याचा प्रकार इथपर्यंत प्रायः सर्वजण मानतात. परंतु देह पंचत्वात विलीन झाल्यानंतरही आपल्याकडनं सद्गुरूंची सेवा झालीच पाहिजे आणि ती कशी करेन या संदर्भामध्ये जी माऊलींची असलेली भूमिका आहे ती फारच अलौकिक भूमिका आहे. ते आपण त्यावेळेला पाहणारच आहोत. असो, एकंदरीत सद्गुरू वर्णन करणे हा ज्ञानोबारायांचा अत्यंत आवडीचा विषय. त्यामध्ये माऊलींनी केलेलं थोडंफार चिंतन काल आपण पाहून आलेलो आहोत. माऊली मनाशी विचार करून सद्गुरूंना म्हणतात, अहो महाराज, तुम्ही प्रेमयुक्त आपुलकीनं बघितलं म्हणून मी श्री कृष्णार्जुन संवाद रूपी त्रिवेणी संगमात या प्रयाग क्षेत्रातला वड झालेलो आहे. बर, पुढे सांगतात, फार दिवसांपूर्वी म्हणजे मागे उपमन्यू नावाचा एक ऋषीपुत्र केवळ दुधाकरता तप करीत असताना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला काय हवं असं विचारताच उपमन्यूंनी मला दूध दे असं म्हटलं आणि एवढ्यासाठीच भगवान शंकरांनी क्षीर समुद्राची वाटी करून उपमन्यूपुढे ठेवून दिली. हे जसं झालं किंवा वडिलांनी मांडीवरनं ढकलून दिल्यामुळे रुसलेल्या ध्रुव बाळाला वैकुंठ पीठाधीश महाविष्णूने जसा आढळपणाचा खाऊ देऊन समजावले. भातुकले शब्द आहे ना, भातुकले शब्दाचा अर्थ खाऊ होतो. अभंग क्रमांक 41 बघा, त्याला आनंदित केलं. त्याप्रमाणे ब्रह्मविद्येची सम्राज्ञी आणि सर्व शास्त्रांचं विश्रांती स्थान असलेली ही श्रीमद भगवद्गीता माझ्यासारख्या अज्ञान्याने
प्राकृत ओवी छंदामध्ये गावी असं अघटित कार्य हे सद्गुरू आपण आपल्या कृपेने माझ्याकडनं करून घेत आहात. कारण सामान्य माणसाच्या वाणीतून बाहेर पडलेले जे शब्द आहेत, या शब्दांच्या अरण्यात कितीही भटकत राहिलं फिरलं, म्हणजे सामान्य मनुष्य लिखित वाङ्मय कितीही जरी वाचलं तरी पण त्यातील वाक्यच काय, पण एक अक्षर देखील मनुष्याकरता सफळ असल्याची वार्ता कानापर्यंत येत नाही. परंतु अशा सामान्य माणसाप्रमाणेच त्या वांझ असलेल्या माझ्या वाणीला हे सद्गुरू आपण अध्यात्माची कल्पलता केलंय. ही आपली कृपाच नव्हे काय? म्हणजे सामान्य माणूस जर बोलेल तर त्या बोलण्यातनं कल्याणाचं काहीही प्राप्त होत नाही, त्याने काही कल्याण होत नाही. परंतु आपल्या कृपेने माझ्या ठिकाणी मात्र हे सामर्थ्य प्राप्त झालं. वस्तुतः माझी वाणी देखील कशी होती तर सामान्य माणसाप्रमाणेच होती म्हणे. किंबहुना तादात्म्यता आली होती देहाशीच, आता बुद्धीसाच आत्मरूप, मग ब्रह्मानंद भांडारासी जागा का न व्हावी सांगा सर्वथाती. म्हणजे अनादि कालापासून देहाला आत्मा समजणारी बुद्धी कोणत्याही जन्मामध्ये एकसारखीच होती. पशुजन्म असेल, पक्षी असेल, प्रत्येक जन्मामध्ये देहालाच आत्मा मानणारी बुद्धी आहे की नाही, आणि ती कशी आहे तर सारखी आहे. ज्या बुद्धीमध्ये पुष्कळ दिवसांपासून केवळ मर्त्य असा देहच आत्मभ्रांतीने राहत होता, म्हणजे मरणारा देह हाच आत्मा आहे अशी भ्रांती या बुद्धीमध्ये अनादि कालापासून होती. हा भ्रम राहत होता. परंतु ती बुद्धी श्री गुरुने आनंदाचा कोश ठेवण्याची खोली केली आणि सुखभ्रांतीने विषयाकडे धावणारं जे मन आहे ते गीतार्थ रूपी क्षीरसागरावर शयन करणाऱ्या महाविष्णूप्रमाणे म्हणजे व्यापक झालेलं आहे. आणि म्हणून सांगतात, आपुले हे ऐसे सामर्थ्य अपार, सद्गुरू साचार वर्णू कैसे. याप्रमाणे गुरुदेव आपल्या एक एक अघटित लीला आहेत आणि त्या अनंत असल्यामुळे संपूर्ण वर्णन करण्याचं मी काय जाणू शकेन. साचार शब्दाचा अर्थ खरोखर मी काय वर्णन करू. तरी पण धैर्याने जे काही तुमच्या संबंधी बोललो ते सहन करा. आपल्या कृपा प्रसादाने आत्तापर्यंत मी ज्यात ओवी छंद आहे अशा 1 ते 9 अध्यायापर्यंत काव्यात्मक टीका ग्रंथाने भगवद्गीतेचा पूर्वखंड हा स्वात्मसुख भोगण्याच्या करमणुकीने वर्णिला आहे. म्हणजे 18 अध्याय आहेत ना, तर 9 अध्याय पूर्ण झाले म्हणजे अर्धा विचार पूर्ण झाला असा म्हणून त्याला पूर्वखंड असं म्हटलेलं आहे. मग आता कोणत्या अध्यायामध्ये काय काय मी बोलून आलेलो आहे ते थोडंसं सांगतात. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा विषाद सांगितला. दुसऱ्या अध्यायात पण सांख्ययोग आणि बुद्धियोग या दोघात कोणत्या स्वरूपाचा भेद आहे हे स्पष्टपणाने दाखवून दिलं. तिसऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच साधकांकरता योग्य आहे असं सिद्ध केलं. यानंतर चौथ्या अध्यायामध्ये तेच निष्काम कर्म ज्ञानासह सांगितलं. पाचव्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचे गूढ सिद्धांत अभिप्रायाने सांगितले आहेत किंवा अष्टांग योगाचे सिद्धांत गूढ अभिप्रायाने सांगितले असेही म्हणा. त्यानंतर तोच योग 6व्या अध्यायामध्ये आसनापासून समाधीपर्यंत म्हणजे ज्या योगाने जीव आणि ब्रह्म हे 2 पदार्थ एका वाटेवर येतील, एकरूप होतील अशा स्पष्ट भाषेमध्ये प्रगट केला आहे. त्याचबरोबर या 6व्या अध्यायात योगनिष्ठेने युक्त पुरुषांची अवस्था
आणि योग भ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती त्या संबंधी सविस्तर विचार हा 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आता 5वा अध्याय जर आपण पाहिला तर 5व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचे जे सिद्धांत आहेत हे गूढ अभिप्रायाने सांगितले, म्हणजे स्पष्ट रीतीने त्यांचं वर्णन केलं नाही, परंतु त्याची भूमिका, त्याचे बीज जे आहेत हे 5व्या अध्यायामध्ये व्यक्त केलेले असल्यामुळेच या 5व्या अध्यायाला योग गर्भ असं देखील नाव देण्यात आलेलं आहे. मला प्रश्न आलेला होता की योग गर्भ 5व्या अध्यायाला का म्हटलेलं आहे, तर या संबंधामध्ये मी काही चिंतनही केलं. त्याचाही आशय याचप्रमाणे आहे आणि नंतर विचार करत असताना मला लक्षात आलं की त्याचं उत्तर या ठिकाणी आहेच, म्हणून मी विशेष वेगळं तो विस्तार मांडण्याचा प्रयत्न केला नाही, वेळ घालवला नाही. 6व्या अध्यायामध्ये योगाचा विस्तार आहे आणि 5व्या अध्यायामध्ये त्या योगाचा आरंभ केलेला आहे. समाधीपर्यंतचा विचार 5व्या अध्यायामध्ये गुप्त रीतीने, गूढ रीतीने सांगितलाच आहे, परंतु मग तो आता कसा साध्य करायचा, त्याची प्रक्रिया कशी आहे, मग याचा विस्तार मात्र 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ योगशास्त्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पहिले 3 सूत्र म्हणजेच योगशास्त्र आहे आणि उर्वरित 192 सूत्र म्हणजे त्याचा विस्तार आहे. बघा, पहिलं सूत्र असं दिलं आहे, अथ योगानुशासनम, म्हणजे इथपासून पुढे आम्ही योगशास्त्राचा आरंभ करणार आहोत. एक दुसरं सूत्र दिलेलं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय, तर आपल्या चित्तवृत्तींचा निरोध करणं, यालाच योग असं म्हणतात. निरुद्ध चित्त होणं म्हणजे योग साध्य होणं. आणि असा जर योग साध्य केला तर आपल्याला मिळणार काय, तर त्याचं प्रयोजन तृतीय सूत्रात सांगितलं, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेला योग साध्य झाला असताना, चित्तवृत्ती निरुद्ध झालेली असताना जो द्रष्टा आहे तो स्वस्वरूपामध्ये स्थित होतो. म्हणजे पहिल्या सूत्रामध्ये आरंभाचं प्रतिज्ञा वाक्य आहे, दुसऱ्या सूत्रामध्ये योगाचं स्वरूप आहे आणि तिसऱ्या सूत्रामध्ये योगाचं फळ सांगितलं. संपलं योगशास्त्र. पण मग आता सांगतात की ज्याला असं द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम हे फळ प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय, त्याने काय करावं, मग त्याच्याकरता म्हणून पुढे 192 सूत्र सांगितलेली आहेत की ज्यामध्ये त्या योगाचा विस्तार आणि विचार मांडलेला आहे. म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधा हे योगाचं लक्षण म्हणजे काय झालं, योगाचं बीज झालं, गर्भ झाला. आणि त्यानंतर पुढे त्याचा विस्तार आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे 5व्या अध्यायामध्ये योगाचं बीज व्यक्त केलेलं आहे आणि 6व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. त्यामुळेच 5व्या अध्यायाला योग गर्भ असं म्हटलं गेलेलं आहे. असो, 6व्या अध्यायामध्ये फक्त योग सांगितला असं नाही, तर योग निष्ठेने युक्त असलेले जे पुरुष असतात त्यांची अवस्था कशी होत असते आणि योग भ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती कशी असते या संबंधाचा विस्ताराने विचार मांडले गेलेला आहे. आता योग भ्रष्ट का होतो असा देखील एक प्रश्न आलेला होता, तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, जसं माऊलींनी म्हटलेलंच आहे की साधना करत असताना जो वेग हवा होता तो वेग त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे या एकाच जन्मामध्ये त्याला पूर्ण योग साध्य करता आला नाही, म्हणून तो योग भ्रष्ट झाला. मरणापूर्वीच जर त्याची साधना पूर्ण झाली असती तर तो योग भ्रष्ट होण्याचं काही कारणच नव्हतं ना, परंतु त्याचा वेग तेवढा नसल्यामुळे आणि मरणापूर्वी त्याचा योग पूर्ण झाला नाही, ती साधना पूर्ण झाली नाही, म्हणून तर तो योग भ्रष्ट या स्थितीला प्राप्त झाला. किंवा याच्या संबंधाने दुसरा आपल्याला विचार असा करता येतो की प्रागजन्मीय म्हणजे पूर्वजन्मामध्ये असलेले जे काही संस्कार आहेत, अदृष्ट आहे, प्रारब्ध आहे, काही वासना आहेत, याच्यामुळे देखील साधना उत्तम रीतीने घडत नाही आणि पूर्ण होत नाही. याकरता म्हणून
थोडासा वेदांताचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये असं चिंतन दिलेलं आहे. आसुप्ते हे अमृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्यान्नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आणि कळत्या वयापासून मरेपर्यंत दुसरा कोणताही विकल्प येऊ न देता सातत्याने त्या योग साधनेचा ब्रह्माभ्यासाचाच विचार करावा, हाच अभ्यास करावा. आणि मरेपर्यंत विचार करूनही जर साक्षात्कार झाला नाही तर दुसऱ्या जन्मात तो विचार करण्याची बुद्धी होते आणि प्रतिबंध क्षय झाला की आत्मसाक्षात्कार झाल्या वाचून राहत नाही. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये असं चिंतन दिलेलं आहे, ऐहिकमप्य प्रस्तुत प्रतिबंधे तद्दर्शनात. म्हणजे सूत्रकारांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिबंध जर नसेल तर याच जन्मात साक्षात्कार होतो, परंतु प्रतिबंध जर असेल तर दुसऱ्या जन्मामध्ये तो साक्षात्कार होतो, म्हणजे जन्म घ्यावे लागतात. योग भ्रष्ट का होतो असा जो प्रश्न आलेला होता त्याचं उत्तर मी देतोय. पंचदशीकारांनी यावर वैदिकांचा अनुभव हा उदाहरणार्थ दिलेला आहे. वेद घोकणारे विद्यार्थी 16 संथा पूर्ण करतात, परंतु 16 संथा पूर्ण करूनही एखाद्या वेळेला तो अध्याय त्यांना पाठच होत नाही. मग यामुळे ते घोकलेलं वाया गेलं काय? तर नाही. दुसऱ्या दिवशी एकदा झोप होऊन तो पूर्ण उठला की दुसऱ्या दिवशी न घोकताही ते सर्व पाठ होतं. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादं गणित आदल्या दिवशी प्रयत्न करूनही सुटत नाही, लक्षात येत नाही, पण दुसऱ्या दिवशी किंवा रात्री झोपेतच ते सुटतं, असा अनुभव येतो. त्याप्रमाणेच ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान एखाद्याला कितीही श्रवण मनन निधी ध्यासन केलं तरी होतच नाही, कारण काही प्रतिबंध आड येत असतात. आणि तो निवृत्त झाला की 3 जन्माने देखील ते होत असतं. म्हणून कुणाचा तो प्रतिबंध एकाच जन्माने क्षीण होतो नव्हे, दुसऱ्या जन्मात गर्भातच त्याला साक्षात्कार होतो, पण काही झालं तरी श्रवणादी व्यर्थ जात नाही, हे मात्र महत्त्वाचं आहे. आणि याकरता म्हणून श्रुतीने उल्लेखित केलेली एक वामदेव नावाच्या ऋषींची एक कथा आहे. त्यामध्ये असं चिंतन आहे की या वामदेवांनी आदल्या जन्मामध्ये अखंड अभ्यास केला, परंतु अनुभव मात्र प्रगटला नाही. परंतु दुसऱ्या जन्मामध्ये गर्भावस्थेतच ते म्हणू लागले, गर्भेनुसन्वेषामवेदमहं देवानां जनिमानि विश्वा शतं मा पुर आयसी ररक्षन्नधश्येनो जवसा निरदीयम. म्हणजे गर्भात असतानाच मला सर्व कळाले. काय कळालं? सर्व देवांचे जन्म कसे होतात. आजवर मला शेकडो पोलादी बंधनांनी जखडलं होतं, पण आज मी पिंजऱ्यातून शेन पक्षी जसा सुटावा, म्हणजे ससाणा आपण ज्याला म्हणतो, तसा वेगाने बाहेर पडलो आहे. अर्थात मीच सूर्य झालो, मीच मनु आहे, मीच सर्वात्म भाव सर्वात्मा आहे, असं सर्वात्म भाव त्यांना गर्भातच प्राप्त झाला, जागा झाला. हा प्रतिबंधाचा परिणाम आहे. प्रतिबंध जर असेल तर साधक योग भ्रष्ट होऊ शकतो. याला उदाहरण आपण पाहिलेलं आहे भरत राजाचं. या भरताच्या ठिकाणी प्रतिबंध होता, त्यामुळे एका हरणाच्या दयेला बळी पडून त्यासाठी त्यांना 3 जन्म घ्यावे लागले. पण काही जरी झालं तरी विचारांती ज्ञान झाल्या वाचून राहत नाही, हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. कितीही प्रपंच करा
तो प्रपंच कधीही उपयोगाला येत नाही आणि केलेला परमार्थ हा कधीही वाया जात नाही, हे वैशिष्ट्य आहेच आहे. उदाहरण, शेतकरी बी पेरतो, ते लगेच जरी उगवलं नाही तरी कालांतराने ते दसपट होऊन मिळतं. तशीच स्थिती ही विचाराची असते. पंचदशीमध्ये ध्यानदीप नावाच्या प्रकरणामध्ये या संबंधामध्ये खूप सुंदर विचार दिलेले आहेत. असो, तर उत्तर आपल्याला काय मिळालं एकंदरीत? प्रतिबंध असेल तर साधक योग भ्रष्ट होतो. म्हणजे योग गर्भ का म्हणतात याचंही उत्तर मिळालं, आणि दुसरं योग भ्रष्ट का होतो त्याचं उत्तर चाललेलं आहे. तर एक उत्तर मिळालं की प्रतिबंध असल्यामुळे साधक योग भ्रष्ट होतो. ठीक. मग प्रतिबंध किती आहेत? तर 3 प्रकारचे प्रतिबंध शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. पंचदशीकारांनी देखील असं म्हटलेलं आहेच आहे. पुन्हा पुन्हा विचार करूनही ज्यावेळेला ज्ञान होत नाही किंवा साधना करूनही ज्यावेळेला योग सिद्ध होत नाही तेव्हा काहीतरी प्रतिबंध आहे असं निश्चितपणे समजावं. कुतस्तज्ञानमिति चेत तद्धि बंध परीक्षयात असावापिच भूतो वा भावी वा वर्तते थवा. म्हणजे ज्ञान कशानं होतं? तर याचं उत्तर आहे प्रतिबंध क्षयाने. आणि भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध असे ते 3 प्रकारचे प्रतिबंध असतात. आणि हिरण्यनिधीचा दृष्टांत देऊन उपनिषदांनी देखील हेच सुचवलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याच घरी आपल्याच वडिलांनी धनाचा हांडा पुरून ठेवावा आणि आपल्याला ते माहीत नसलं म्हणजे भीक मागण्याचा प्रसंग यावा, हे कशाने घडतं? तर जसं प्रतिबंधाने घडतं तसं प्रतिबंध असेल तर साधना करत असतानाही ती साधना पूर्ण होत नाही आणि योग भ्रष्ट या अवस्थेला प्राप्त व्हावं लागतं. अज्ञात्वैवहि निक्षेपम भिक्षा मटति दुर्मती स्ववेश्मनि निधिम ज्ञात्वा कोनु भिक्षा मटे सुधीही. आपल्याकडे भरपूर धन आहे हे माहिती नसल्यामुळेच तो भिक्षा मागतो. अन्यथा आपल्याकडे भरपूर धन आहे हे लक्षात आल्यानंतर कोण भिक्षा मागण्याकरता प्रवृत्त होईल? मग आता प्रतिबंधाचा विचार करत असताना 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. पहिला प्रतिबंध आहे भूत प्रतिबंध. हा समजण्याकरता सांगतो. एक संन्यासाची गोष्ट आहे की त्याला सद्गुरूंनी बरोबर मार्ग दाखवला आणि त्याप्रमाणे त्याने देखील अनुष्ठान केलं, विचार केला, पण अनुभव येईना. तेव्हा त्या साधकाचा मागचा इतिहास गुरुने तपासला आणि त्यात असं आढळून आलं की त्याचं लक्ष पूर्वाश्रमी एका महिषीवर बसलं होतं. ती वासनाच त्याच्या अनुभवाला आड येत होती. तर गुरुने हे ओळखून महिषी रूपानेच त्याला ब्रह्मचिंतन करायला सांगितलं. तेव्हा त्याला समजलं की ती महिषी राणी असो वा म्हैस असो, म्हणजे ज्या वेळेला त्या महिषी रूपाने त्याने ब्रह्मचिंतन केलं त्यावेळेला त्याला ती अवस्था प्राप्त झाली. आणि त्याला असं मग लक्षात आलं की ती महिषी म्हणजे राणी असो किंवा महिषी म्हणजे म्हैस असो, पण वासना प्रतिबंधक होते. म्हणजे एवढंच या गाथेचं तात्पर्य आहे. किंवा सप्तशती नावाच्या ग्रंथामध्ये देखील समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा यांची कथा आलेली आहे. ती देखील या दृष्टिकोनातून उद्बोधक आहे. यालाच भूत प्रतिबंध असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर दुसरा प्रतिबंध आहे, त्याला भावी प्रतिबंध असं म्हणतात. की साधकाची ही वासना ज्या वेळेला दयावृत्तीने किंवा स्नेहभावनेने एखाद्या विषयावर, वस्तूवर अशी जडते की श्रवणादी साधनांचं कितीही अनुष्ठान केलं तरी मन संसारातून निघतच नाही.
मग अशा वेळी त्याचं प्रारब्धच असं बलवत्तर असतं की ते एकाच जन्मानं क्षीण होत नाही, असं अनुभवावरनं म्हणावं लागतं. एखादा धनुर्धारी असा जोराने बाण टाकतो की ज्या लक्ष्य वस्तूचा वेध करायचा त्या शत्रूचा तर तो वध करतोच, पण तो तितक्यानेच थांबत नाही, तर शत्रूच्या शरीरातून आरपार जाऊन तो पलीकडील वाघाचा व एखाद्या झाडाचा देखील फन्ना उडवतो. हे जसं होतं त्याप्रमाणे बलवत्तर प्रारब्ध मनुष्य देह देऊन आणि आत्मज्ञान होऊनही थांबत नाही. त्या भरताप्रमाणे हरणाचा आणि पुन्हा माणसाचा जन्म देऊनच ते थांबतं आणि तो जन्मही त्याला आसक्तीच निर्माण करतो. म्हणजे योगभ्रष्ट का होतो? साधना तर पुष्कळ केली आहे, परंतु भावी प्रतिबंध आहे ना. प्रारब्ध इतकं अटळ आहे की त्या प्रारब्धामुळे या जन्मामध्ये त्याला तो अनुभव येत नाही. त्याला 1-2 जन्म घ्यावे लागतात आणि त्या जन्मामध्ये तो मुक्त होण्याची शक्यता असते. म्हणून साधनेमध्ये वेग नाही म्हणून योगभ्रष्ट झाला एक, त्यानंतर प्रतिबंध आहे म्हणून योगभ्रष्ट झाला 2, वासनेचा प्रतिबंध होता भूत प्रतिबंध म्हणून योगभ्रष्ट झाला 3, भावी प्रतिबंध असा आहे म्हणून योगभ्रष्ट झाला 4. याकरता एका गुरुची गोष्ट सांगतात की त्या गुरूंना सम्यक परोक्ष विज्ञान झालेलं होतं. म्हणजे आपलं मरण, पुढचा जन्म वगैरे सर्व त्यांना काही कळालं होतं. क्रांतदर्शी महात्मा झाला होता. त्या गुरुला ब्रह्मानुभव सिद्ध झाला नाही. का? तर भावी प्रतिबंधामुळे. पण शिष्य मात्र सिद्ध राहिले, सिद्ध झाले, गुरु तसेच राहिले. पण पुण्य प्रभावाने त्यांना आपल्या आगामी भावी जन्माचं ज्ञान झालं होतं. त्यांनी मरताना आपल्या शिष्यांना सांगितलं की मला यानंतर डुकराचा जन्म येणार आहे. अमुक गावी ग्रामसुकर म्हणून मी अमुक अमुक अशा खुणेचं दिसेन. म्हणजे शिष्यांना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तर सांगितलं की मला त्या योनीतून आपण मुक्त करा. त्यावेळेला ते शिष्य म्हणाले, गुरुदेव तुम्ही म्हणतात तुम्हाला कळालंय की तुमचा पुढचा जन्म डुकराचा आहे, ठीक आहे, आम्ही तुम्हाला मुक्तही करू त्या योनीतून, परंतु डुकरीणीला ज्या वेळेला पिलं होतात त्यावेळेला एक होत नाही, 7-7, 8-8 पिलं होतात. मग त्यातले नेमके तुम्ही कोण हे आम्ही कसं ओळखावं? त्यांनी आपली खूण वगैरे सर्व सांगितले आणि मग सांगितलं की तुम्ही त्या गावी त्या ठिकाणी त्या वेळेला या आणि त्या दुष्ट योनीतून मला मुक्त करा. आणि शिष्यांनी गुरुच्या उद्धारार्थ तसा शोध केला. तेव्हा ते डुक्करही दिसलं, पण त्याला मनुष्य वाचा फुटली आणि ते म्हणू लागलं की शिष्यांनो, मी तुम्हाला या योनीतून तत्काळ सोडवण्याकरता हा देह नष्ट करा असं म्हणालो, पण आता या देहातच मला आनंद वाटतोय. मी समजत होतो तशी घाण आता घाण पदार्थ खातानाही येत नाही, इतका देहाचा अभेद्य संबंध असतो बघा. म्हणूनच आपण जे काही पाहिलं की अर्जुनाने भगवंताला जो काही योगभ्रष्टाबद्दल प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जे भगवंताने दिलेलं आहे ना, तर त्याचा अभिप्राय देखील असाच आहे. अर्जुन म्हणतो की देवा, साधक ज्या वेळेला श्रद्धेने योगाकडे प्रवृत्त झालाय, कर्ममार्गाचा त्याने त्याग केला, पण योगाभ्यास सिद्ध होण्यापूर्वीच त्याला मृत्यू आला, तर त्याची गती काय? कारण कर्मापासून च्युत झाल्यामुळे त्याला कर्मफळही मिळणार नाही आणि योग साधला नाही म्हणून त्याचाही आनंदास्वाद नाही. मग इतो भ्रष्टस्ततो नष्टः असा होऊन तो नष्ट तर होणार नाही ना. तर म्हणून भगवंताने उत्तर दिलेलं आहे की तो पुढे तो जो योग भ्रष्ट आहे, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. म्हणजे तो दुर्गतीला जात नाही. भोगवासना राहिल्या असतील तर श्रीमंतांच्या कुळात जन्माला येईल आणि सर्व सुख भोगून क्रमशः वासना त्याग होऊन पूर्वाभ्यास पुढे चालू करेल.
किंवा पुण्ययोग बलवत्तर असेल तर दरिद्री योग्याच्याच कुळात जन्माला येईल व तत्काळ आपल्या पूर्वाभ्यासालाच पूर्ण करून कृतार्थ होईल. मग हा सर्व भावी प्रतिबंध आहे. म्हणजे भावी प्रतिबंधामुळे देखील योग भ्रष्ट होतो. आणि तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात वर्तमान प्रतिबंध. म्हणजे काय? विषयासक्ती हा वर्तमान प्रतिबंध आहे. वरच्या सर्व शास्त्रीय विचारांवर पाणी टाकणारा विषयासक्ती नावाचा हा महान प्रतिबंध आहे. अनंत जन्मांच्या भोगवासनांनी हा माणसाची प्रकृती रूप बनतो, म्हणजे प्रकृतीच बनतो. भगवान तर म्हणतात की युद्धात समोरासमोर शस्त्र झेलणारे, निधड्या छातीने तोफेच्या गोळ्यापुढे उभे राहणारे वीर क्वचित सापडतात, पण तेच विषय पंखातून आपली सुटका करू शकत नाही. आणि म्हणून आचार्यांनी आपल्या प्रश्नोत्तर मालिकेमध्ये अगदी यथार्थ म्हटलंय, क शूर हा, कोण शूर आहे? तर कामिनी कटाक्ष बाणेर यो न विद्धा स शूर हा, असं चिंतन आपल्याला केलेलं आहे. जो कामिनी कटाक्ष रूपी बाणांनी विद्ध होत नाही तोच खरा शूर आहे. अहो, मोठे मोठे शब्द पंडित विश्वामित्रांसारखे तपस्वी देखील या ठिकाणी लटपटले आहेत. म्हणून महाराजांनी म्हटलंय की नाही, मात्रा स्वस्रा दुहित रावा नवी विक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामहा विद्वांसम अपि करशती. ही कथा आपण मागे पाहून आलेलो आहोत, त्यामुळे मी याचा विस्तार करत नाही. किंबहुना मानवी जीवन जर पाहिलं तर रात्रंदिवस पाचही विषयाच्या कर्दमात रुतलेल्या मनुष्यरूपी किड्यासारखं जीवन आहे. माणसाची विषयासक्ती सुटत नाही. नवल काय ओ, दोषेन तीव्रो विषयः कृष्ण सर्प विषादपि विषन् निहंती भोक्तारम द्रष्टारं चक्षुषा पेयम. म्हणजे विषापेक्षाही विष अधिक तीव्रतर आहे. विष फक्त भक्षण करणाऱ्यालाच मारतं, परंतु विषय त्या विषयांकडे जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याला पण मारतात. म्हणून ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. म्हातारा झाला पण अजून त्याची वासना तरुणच होती. 10,000 वर्षपर्यंत भोग घेऊनही तो तृप्त झालाच नाही. म्हणून आचार्यांनी देखील म्हटलेलं आहे की नाही, अंगांगलितम पलितम मुंडम दशन विहितम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. आणि असं असल्यामुळेच त्या ययाती राजाने आपल्या 6ही मुलांना बोलावलं, त्याचं तारुण्य मागितलं, पण एक जण द्यायला तयार झाला आणि पाठोपाठ सर्वांनीच क्रमाने आपलं तारुण्य त्याला दिल्याचं वर्णन आहे. पण इतके दिवस भोग भोगूनही शेवटी त्याच्या प्रत्ययाला काय आलं, तो म्हणाला, न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्तते. म्हणजे भोगाने वासना शांती होण्याच्या ऐवजी तुपाने जसा अग्नी, त्याप्रमाणे ते अधिकाधिकच भडकते. चित्रकेतू नावाच्या राजाची कथा देखील अशीच आहे. एकूणच काय तर अविचारित रमणीयम सर्वम उदुंबर फलोपमम भोग्यम. म्हणजे सर्व भोग्य विषय जे आहेत ते उंबराच्या फळाप्रमाणे आहेत. विचार केला नाही तोवर सुंदर रमणीय. उंबराचं फळ जर आपण पाहिलं तर बाहेरनं फार सुंदर दिसतं, पण उघडलं की त्यातली आतली चिलट उडायला लागतात. उदाहरण आणखी एक कथा छांदोग्य उपनिषदामध्ये आलेली आहे. इंद्र आणि विरोचन यांची कथा आहे. देवांचा राजा इंद्र आणि असुराधिपती विरोचन हे दोघे प्रजापतीकडे आत्मविद्येसाठी गेले आणि त्यासाठी 32 वर्ष ब्रह्मचर्यादी नियम पाळून तिथेच राहिले. मग प्रजापतीने दोघांना प्रथम पाण्याने भरलेले एक परळ आणायला सांगितलं
आणि त्यात जे दिसतं तेच आत्मस्वरूप म्हणून बुद्धीला चालना देण्याच्या दृष्टीने सांगितलं. यामध्ये जो अविचारी विरोचन होता तो आपला स्थूल देहच त्यात दिसतो हे पडताळून पाहून देहात्मवादी बनला आणि तेच चारवाक तत्वज्ञान त्याने जगभर पसरवलं. पण विचारी इंद्राने परत जाता जाता वाटेत विचार केला की हा देह तर नश्वर आहे, हा आत्मा कसा होईल. मग त्याने प्रजापती पुढे ही शंका मांडली व क्रमशः 101 वर्ष तपश्चर्या करून यथार्थ आत्मज्ञान मिळवून तो कृतार्थ झाला. म्हणजे यावरूनच विषय भोग जे आहे ते अविचारित रमणीय कसे आहेत हे लक्षात येतं. गते तोये सुशिरम कुलीरो हातुम ह्यशक्तो म्रियते विमोहात यथा तथा गेह सुखानुशक्तो विनाश मायाती नरो भ्रमेन. इतकंच काय, पण मनुष्याची वासना इतकी अमर्याद आहे की जगातील यच्च यावत धान्य, पशु, पैसा, सर्व स्त्रिया एकाला कोणाला मिळाल्या तरी तेवढ्याने त्याचं समाधान होईल असं म्हणता येत नाही. म्हणून तृष्णा त्याग हेच विचारी लोकांनी सुखाचं साधन म्हणून हाताळलेलं आहे. विषयासक्ती ही अत्यंत दुर्धर दुर्जय आहे. यत पृथिव्याम व्रीही एवं हिरण्यम पशव स्त्रियः नालमेकस्य तत्तृप्त्यै इति मत्वा शमं व्रजेत, असं देखील आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि अशी विषयासक्ती, दुर्धर दुर्जय असलेली विषयासक्ती ज्या वेळेला मानवी जीवनामध्ये वाढते त्यावेळेला ती विषयासक्ती साधना पूर्ण होऊ देत नाही आणि योग भ्रष्टाला कारणीभूत ठरते. आणि यालाच वर्तमान प्रतिबंध असं म्हणतात. म्हणजे योग भ्रष्ट का होतो कळालं आता. पूर्व जन्मातील वासना, संस्कार, साधनेतील वेगाचं अप्राबल्य, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, आत्मस्वरूपाचं अज्ञान, विषयासक्ती इत्यादी त्याला अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतात. अदृष्ट म्हणजे प्रारब्ध हे देखील कारण आहे. असो 6व्या अध्यायामध्ये मग असा योग भ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती काय याचाही विचार मांडला. यानंतर 7व्या अध्यायामध्ये उपक्रमातच परा आणि अपरा असे प्रकृतीचे भेद दाखवून त्या प्रकृतीचा निराश करून पुरुषोत्तम भगवंतांची जे भक्ती करतात त्यांचे 4 प्रकार सांगितले. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. यानंतर 7व्या अध्यायातच उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर 8व्या अध्यायामध्ये सांगून ज्ञानी, योगी, भक्त आणि सामान्य माणसं यांचं प्रयाण कसं होतं आणि प्रयाणाकरता शुद्ध काळ कोणता इत्यादी सर्व विषय व्यक्त केलेले आहेत. आणि मग अनंत वेदामध्ये कर्म, उपासना, ज्ञान या संबंधाने जेवढा काही अभिप्राय पिकतो तेवढा लक्ष श्लोक असलेल्या एका महाभारताने प्राप्त होतो. आणि संपूर्ण महाभारतातील 18 पर्वातून ज्या ज्ञानाचा लाभ होतो तितकं ज्ञान श्रीकृष्णाचं उत्तर वचन आणि अर्जुनाची प्रश्नोक्ती जिच्यामध्ये आहे अशा एका गीतेने प्राप्त होतो. आणि गीतेच्या 700 श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून 9व्या अध्यायातल्या अभिप्रायावर एकदम चांगलेपणाचा शिक्कामोर्तब करण्याकरता घाबरलेला मी मराठी भाषेत गीतेचा अर्थ चांगल्या पद्धतीने सांगितला असा व्यर्थ गर्व काय म्हणून करू. किंबहुना म्हणतात, अहो गुळ, साखर आणि काकवी यांचे आकार एकाच उसाच्या रसापासून बनलेले असतात, परंतु त्यांच्या गोडीची चव जशी भिन्न भिन्न असते त्याप्रमाणे गीतेचे सर्व अध्याय हे एकाच भगवंताच्या मुखातनं निघालेले आहेत आणि एकाच ब्रह्मरसाने भरलेले आहेत, परंतु प्रत्येक अध्यायाची प्रमेये म्हणजे विषय हे सांगण्याची शैली ही वेगवेगळी आहे. आणि ती शैली जी आहे तर ती कशी आहे तर 3 प्रकारची शैली आहे असं सांगतात.
1 पहिल्यापासून 6व्या अध्यायापर्यंत जे अध्याय आहेत, ते सर्व जीवाच्या वाच्य आणि लक्ष्य स्वरूपाला जाणून बोलतात. तो जीव अज्ञान अवस्थेमध्ये अर्जुन, भीष्म इत्यादी नाव धारण करणारा आणि देहाच्या उपाधीने संसार, सकाम कर्म, निष्काम कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या भोगमोक्ष साधनांचा अधिकारी आहे, असं जीवाचं वाच्य स्वरूप जाणून बोलतात. आणि तो जीव ज्ञानी झाला असता स्थितप्रज्ञ, नित्य संन्यासी, प्राप्त आणि कृतार्थ होतो, असं त्याचं लक्ष्य स्वरूप जाणून भगवान बोलतात. म्हणजे याप्रमाणे 1 ते 6 अध्यायापर्यंत बद्ध आणि मुक्त रूपाने जीवाचं स्वरूप भगवंताने जाणवून दिलेलं आहे. यानंतर 7व्या अध्यायापासून ते 12व्या पर्यंत ते ईश्वराचं वाच्य आणि लक्ष्य स्वरूप ठिकठिकाणी जाणवून देतात. ईश्वर हा जगत कारण आहे, कीर्तनीय आहे, नमस्कार्य आहे, उपास्य आहे, विश्वरूप आहे, भक्तप्रिय आहे, असं तटस्थ लक्षणाच्या द्वारा त्याचं वाच्य स्वरूप सुचवतात. आणि तो ईश्वर व्यापक, असंग, अनादी, निर्गुण, अव्यय आहे, अशा स्वरूप लक्षणाच्या द्वारा त्याचं लक्ष्य स्वरूप देखील ठिकठिकाणी काही श्लोकामध्ये अपरोक्ष वृत्तीने जाणवून देतात. म्हणजे ज्या श्लोकामध्ये ईश्वराचा निर्देश तत् शब्दाने केला आहे तिथे परोक्ष वृत्ती, आणि जिथे अस्मत् शब्दाने केला आहे तिथे अपरोक्ष वृत्ती माना. उदाहरण द्यायचं असेल, सतम परम पुरुषमुपैति दिव्यम, म्हणजे तो योगी त्या दिव्य पुरुषाला प्राप्त होतो, इथे तत् शब्दाने परोक्षत्वाने ईश्वराचा निर्देश केलाय. आणि मामे वैश्यसी कौंतेय, म्हणजे मलाच प्राप्त होशील, या ठिकाणी भगवान अस्मत् शब्दाने अपरोक्षत्वाने निर्देश करतात. म्हणून सारांश असा की 7 ते 12 या अध्यायांमध्ये वाच्य व लक्ष्य किंवा भज्य व ज्ञेय या रूपाने ईश्वराचा निर्देश केलेला आहे. आणि तिसरा प्रकार असा, ती शैली अशी की 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत भगवान अधिकारी जीवांना ब्रह्माचा उपदेश करतात. जाणतेपणाच्या गुणासह अद्वैत स्थितीमध्ये हरपून जातात. क्षेत्रज्ञांचापि मां विद्धी 1, मामेकम शरणम व्रज 2, म्हणजे जो देहादी क्षेत्रात आहे तो मीच आहे असं जाण, मला एकालाच अभेदाने शरण ये, असं सांगून हे वाक्य जे आहे तर जीवाच्या ज्ञातृत्व धर्मासह, ब्रह्माच्या ज्ञेयत्वासह आणि स्वतःच्या ज्ञापकत्वासह हरपून जातात. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की 13 ते 18 हे अध्याय जीवाला ब्रह्मज्ञान करून देत असताना स्वतःच्या ज्ञापकत्व गुणासह ऐक्यामध्ये हरवून जातात. ठीक आहे. म्हणतात अशा पद्धतीने हे गीतेचे सर्वच अध्याय महत्वाचे आहेतच. ऐसे हे अध्याय एकैक उत्तम परितो नवम शब्दातीत, अभंग क्रमांक 77. सर्वच अध्याय महत्वाचे आहेत, परंतु 9व्या अध्यायाचं महत्व मात्र अवर्णनीय आहे. तरी पण मी त्या 9व्या अध्यायाचा मराठी भाषेत अनुवाद केला. गुरुदेव हे आपलंच सामर्थ्य आहे. उदाहरण देतात, सूर्याची या परी प्रकाशली साची, छाटी वसिष्ठाची जैशारीती, किंवा असा शापभ्रष्ट त्रिशंकूच्या साठी, केली प्रतिसृष्टी विश्वामित्रे. यातून सांगतात की जे थोर असतात त्यांच्या सामर्थ्याने काय संभवत नाही हो. या संबंधामध्ये एक चिंतन सांगतो. वसिष्ठ ऋषी हे विश्वामित्राला ब्रह्मर्षी मानत नव्हते, पण विश्वामित्र स्वतःला ब्रह्मर्षी समजत होते. आणि हा वाद निवाड्याकरता ब्रह्मदेवाकडे गेला. तर ब्रह्मदेवाने सांगितले, याचा निवाडा करण्याकरता सूर्य, समुद्र आणि शेष यांना साक्षी करता बोलवा. विश्वामित्र गेले तेव्हा प्रत्येकाने अडचण सांगितली. सूर्य म्हणाला, मी आलो तर जगाला प्रकाश कोण देईल. समुद्र म्हणाला, मेघाला पाणी कोण देईल. शेष म्हणाला, मी आलो तर पृथ्वीचा भार कोण घेईल. तर विश्वामित्राला ही त्यांची अडचण दूर करता आली नाही.
नंतर वसिष्ठ गेली आणि त्यांनी शेषाच्या जागी आपल्या दंडाची स्थापना केली, त्यावर पृथ्वीचा भार ठेवला. समुद्राच्या जागी कमंडलोची योजना केली, त्यात सर्व पाणी साठवलं आणि सूर्याच्या रथावर अंगावरचं एक वस्त्र टाकलं, ते प्रकाशाने तळपू लागलं. बघा ब्रह्मतेजाचा किती विलक्षण विचार आहे. तसं दुसरं दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला पुढे 12व्या अध्यायामध्ये पुन्हा हे चिंतन येणारच आहे. त्रिशंकू नावाचा एक इक्ष्वाकू वंशातला राजा होता. त्याच्याकडून विश्वामित्राने स्वतः पुरोहित होऊन एक यज्ञ करवला. तसे इक्ष्वाकू वंशाचे मुळात कुलपुरोहित वसिष्ठ असल्याने त्या वसिष्ठाने त्या त्रिशंकूला तो चांडाळ होशील असा शाप दिला. त्या विश्वामित्राने त्याला यज्ञाच्या पुण्य सामर्थ्याने स्वर्गाला पाठवलं, पण वसिष्ठाच्या शापामुळे इंद्राने त्याला स्वर्गात स्थान देण्याचं नाकारलं. त्यामुळे तो अधांतरी लोंबकळू लागला. शेवटी विश्वामित्राने स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याकरता आणि राजाचं हित करण्याकरता ब्रह्मदेवाच्या सृष्टीशी स्पर्धा करील अशी सृष्टी निर्माण केली. त्याचं सांगतात, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली गाय त्या विश्वामित्रांच्या सृष्टीतली म्हैस किंवा शेळी. आपल्याकडे जेवढे काही प्रतिशब्द आहेत ना, हे विश्वामित्राच्या सृष्टीतले. नंतर ती सृष्टी राहिली नाही, टिकली नाही, टिकवली गेली नाही, तो भाग निराळा. परंतु आपण जसं म्हणतो जोडाबिडा, कुलूप बिलूप, फेरफटका, म्हणजे असे जे काही जोडून येणारे जे शब्द आहेत ना, तर पैकी एक शब्द ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला आणि दुसरा शब्द विश्वामित्रांच्या सृष्टीतला आहे असं सांगितलं जातं. म्हणजे जे समर्थ असतात त्यांनी जर मनात आणलं तर ते काय करू शकत नाही. रामरायाने स्वसामर्थ्याने समुद्रामध्ये तरत असलेल्या दगडावरून सर्व वानर सेना समुद्राच्या पलीकडे नेली की नाही? सामर्थ्य आहे. किंबहुना जगद्गुरु श्री तुकोबारायांनी अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, काय त्या देवाच्या शक्तीचं वर्णन करावं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, वस्तुतः ते राक्षस होते आणि माकडांना मारून खाणारे होते. पण अशा माकडांकडनं त्या राक्षसांना मारून त्या लंकेवर विजय मिळवणं हे सामर्थ्य कुणाचं आहे? देवाचं सामर्थ्य नाही काय? आजपर्यंत कधीतरी पाण्यामध्ये दगड तरलाय काय? नाही. परंतु रामरायाचं सामर्थ्य असं त्यांनी स्वसामर्थ्याने, अंगच्या सामर्थ्याने दगड तारली की नाही? वैशिष्ट्य. किंबहुना शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणीचे चाली. दगडाला सुंदर स्त्रीचं रूप दिलं. सामर्थ्य. देवाच्या मनात तर काय होणार नाही. फार गंमत आहे बरं. ज्या वेळेला सेतू बंधाचं काम चालू झालं त्यावेळेला ती बातमी पोहोचली लंकेमध्ये आणि राक्षसी सैन्याचं मनोबल हल्लं. रावणाकडे गेले आणि रावणाला त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही म्हणत होतात की त्यांना समुद्र पार करून इकडे येता येणार नाही, पण त्यांचं बळ कमी नाही. काय बळ आहे? त्या राक्षसाने सांगितलं, पाण्यावरती दगड तारतात. आपला पराभव निश्चित आहे. आता रावण विचार करायला लागला, सैन्याचं जर मनोबल गेलं तर विजय मिळण्याची शक्यता संपली. पण रावण हुशार होता, बुद्धिमान होता. तो म्हणाला, अरे यात काय नवल, पाण्यामध्ये दगड फक्त काही त्यांनाच तारता येतात असं नाही, आपल्यालाही तारता येतात. ते सैन्य राक्षसी सैन्य जरी होतं तरी बुद्धिमान होतं. ते म्हणाले, रावण महाराज आम्हाला माहिती आहे तुम्ही वेळ मारून नेण्यामध्ये अगदी तरबेज आहात आणि तुम्ही सत्यवादी आहातच असं काही नाही. आमचं मनोबल टिकावं याकरता खोटंही बोलत असाल. रावण विचार करायला लागला काय करावं. त्याने सांगितलं, अरे नाही खरं बोलतोय. सैन्याने सांगितलं, नाही आम्हाला प्रात्यक्षिक पाहिजे, डेमो हवा आहे. मग रावण म्हणाला, ठीक आहे.
तुम्ही एक काम करा, मोठा दगड आणा. त्या सैन्याने मोठा दगड आणला. आता रावणाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, सगळेजण लांब जाऊन उभे राहा आणि मी त्या दगडावरती एक मंत्र टाकतो. सगळेजण लांब गेल्यानंतर रावणाने त्या दगडाजवळ हळूच तोंड आणलं आणि सांगितलं, अरे दगडा, तू आता समुद्रामध्ये तुला टाकल्यानंतर बुडू नकोस, एवढी कृपा कर. आणि मी सांगतो म्हणून नाही, तर तुला रामाची शपथ आहे, तू बुडलास तर. बस एवढं त्यांनी फक्त सांगितलं. सैन्याला बोलवून घेतलं, टाकला मंत्र, जाऊ द्या. तो दगड उचलून ज्यावेळेला राक्षस सैन्याने समुद्रामध्ये टाकला, त्या दगडाला रामाची शपथ घातलेली असल्यामुळे तो दगड तरला ना, तो बुडला नाही. सर्व राक्षसी सैन्यामध्ये आनंद प्राप्त झाला. त्यांना असं वाटलं, बरोबर आहे, रावण म्हणाला ते खरंच, काही खोटं नाहीये. विचार करा, शत्रू पाण्यामध्ये दगड टाकतो, त्याच्यावर राम लिहित सुद्धा नाही. इकडे नळ निळ जांबुवंत राम नाम तरी लिहितात, तो तर राम नाम लिहितही नाही, फक्त रामाची शपथ घालतो तर दगड तरतो. मग हे रावणाच्या शपथेचं सामर्थ्य आहे का? रामरायाचं सामर्थ्य आहे. म्हणून जे मोठे आहेत त्यांच्या मनात आलं तर काय करणार नाहीत, सामर्थ्य आहे त्यांच्या ठिकाणी. मोठ्यांचं सामर्थ्य काय वर्णन करावं. सांगतात, जन्मताची जैसे करोनी उड्डाण झोंबे हनुमान सर्व बिंबा एका आचमने नातरी साचार प्राशिला सागर अगस्तीने. मारुतीरायांचा जर आपण विचार केला तर जन्मतः सूर्याला आकाशात उड्डाण करून धरलं. म्हणून गोस्वामी तुलसीदासजींनी हनुमान चालीसा नावाच्या ग्रंथात म्हटलंय बघा, जुग सहस्र जोजन परभानु लील्योताही मधुर फल जानू. प्रभुमुद्रिका मेली मुखमाही जलधी लांघी गई आचरज नाही. काय आश्चर्याचं मानावं. किंवा दुसरं, कालिय नावाचे दैत्य समुद्रात राहत होते आणि ते रात्री समुद्राच्या बाहेर निघून यज्ञांचा विध्वंस करत असत. ऋषी लोकांना त्रास द्यायचे, पण ते समुद्रात राहत असल्यामुळे इंद्राला त्यांचा काही नाश करता येईना. तेव्हा सर्व देव आणि ऋषी यांच्या विनंतीवरनं श्री अगस्त्य ऋषींनी तपस सामर्थ्याने एका चुळीत समुद्राला साठवलं आणि पिऊन टाकलं. म्हणून आचमन म्हटलेलं आहे. आचमन कसं करावं या संबंधामध्ये विचारच दिलेला आहे. पळी पळी पाणी प्यायचंच नाही. त्यामध्ये डाव्या हाताने उजव्या हातावर उडदाचा दाना बुडेल इतकंच पाणी घ्यायचं. माशा मात्रम पिबेत जलम. आणि असं 3 वेळेला पाणी पिलं की त्याला आचमन असं म्हणतात. पाणी फार फार तर हृदयापर्यंत, त्याच्यावरती कंठापर्यंत, त्याच्यावरती जिभेच्या मुळापर्यंत, इथपर्यंत ताळूपर्यंत जाऊ इतकंच पाणी त्या आचमनामध्ये असावं असं चिंतन दिलेलं आहे. पोटात पाणी गेलंच नाही पाहिजे, चाखायचंय, प्यायचं नाहीच. चमधातू आहे आचमनम. एका आचमनामध्ये एकाच चुळेभरे अगस्त्यांनी त्या समुद्राला पिऊन टाकलं आणि यामुळे समुद्रामध्ये लपलेल्या त्या राक्षसांना मारणं सोपं झालं. तात्पर्य काय की असे जे सामर्थ्य संपन्न आहेत त्यांना काय करणं शक्य नाही आहे. मग त्याप्रमाणे हे श्री गुरु मुका अज्ञानी असलेल्या माझ्याकडून शब्दाने ज्याचं वर्णन करता येत नाही अशा 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला, हे तुमचं सामर्थ्य आहे. बरं, जे बोलातीत आहे ते तुम्ही सहज रीतीने माझ्याकडनं बोलवून घेतलं हो. बरं, याविषयीचं वर्णन असं असो की राम आणि रावण हे दोघं युद्धामध्ये समोरासमोर भिडले असता त्यांनी परस्परात युद्ध कसं केलं. उत्तर काय देता येईल. राम रावणासारखं अनन्वय अलंकार. गगनं गगनाकारं सागरस सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. साहित्यशास्त्रात असं चिंतन आलंय. हे जसं आहे त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाचा उपदेश कशासारखा आहे तर तो 9व्या अध्यायातल्या सारखाच आहे असं मी मानतो. आणि हा निर्णय ज्यांना गीतार्थ हस्तगत झाला आहे
आणि ज्यांना गीतार्थाचं मार्मिकपणाने तात्पर्य कळालंय अशा फक्त तत्वज्ञानांनाच कळतो बरं. नवव्या अध्यायाला फार महत्व. आणि याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात, मी गीतेच्या पहिल्या 9 अध्यायांचं आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केलं आहे, चिंतन केलं आहे. आता गीता ग्रंथाचे जवळ आलेले उत्तरखंड जे आहे, उत्तरार्ध जो आहे तो ऐका. मग या 10व्या अध्यायामध्ये मुख्य विभूती आणि गौण विभूती अर्जुनाला सांगितल्या जाणार आहेत. आणि त्या विभूतींची कथा वाक्चातुर्ययुक्त रसाळपणाने सांगितली जाईल. देशभाषेची या सौंदर्य येथील शृंगारा जिंकील शांतरस, आणि ओव्या तरी तोची अलंकार होईल साचार साहित्यासी. काव्य रसिकांना विशेषतः न आवडणारा शांतरस, परंतु तो माझ्या मराठी भाषेच्या सौंदर्य बळाने शृंगार रसाला जिंकू शकेल. आणि जरी या ओव्या मराठी भाषेत असल्या तरी सुद्धा साहित्यशास्त्राला अलंकार होतील. एक प्रतिज्ञा करतायत एक प्रकारची. ही संस्कृत भाषेत असलेल्या मूळ गीता ग्रंथावरील माझी ही मराठी टीका नीट पाहिली, अर्थदृष्टीने वाचली आणि त्यातील गंभीर अभिप्राय मनाला योग्य प्रकारे पटल्यानंतर वाचकांना असा संभ्रम निर्माण होईल की मूळ भूमी कोणती. म्हणजे ओवीला गीतेचा आधार का गीतेला ओवीचा आधार हे नक्की लक्षात येणार नाही. इतकी ज्ञानेश्वरी स्वतंत्र आहे, अभिनव आहे. तरी वाचका ते नये ओळखिता कोणता तत्वता मूळ ग्रंथ. ज्याप्रमाणे शरीराच्या सुंदरपणाने ते शरीरच अलंकारांना अलंकार होत असतं. म्हणजे त्या शरीरामुळे अलंकारांना शोभा येते, अलंकारामुळे शरीराला नाही. मग त्यावेळेला कुणी कुणाला अलंकृत केले हे जसं निर्णित करता येत नाही. वस्तुतः आपण अलंकार कशा करता धारण करतो की त्यामुळे एक शोभा वाढते, परंतु काहींचं सौंदर्यच इतकं उत्तम असतं की त्या अंगीच्या सुंदरपणाने त्या आभूषणांना शोभा प्राप्त होते. आभूषण त्या सौंदर्यामुळे आभूषित होतात. म्हणून सुंदरे किन्न सुंदरम असं चिंतन आलेलं आहे. त्या आभूषणामुळे त्यांच्या सौंदर्यात वाढ पडत नाही, तर त्या मूळच्या सौंदर्यामुळे आभूषणाच्या सौंदर्यामध्ये वृद्धी होते. मग असं जर स्थिती असेल तर कुणी कुणाला अलंकृत केलं काय सांगता येईल. त्याप्रमाणे मराठी भाषा आणि संस्कृत भाषा गीतेच्या एकाच अभिप्रेत अर्थाच्या सुखासनावर मोठेपणाने आणि शुद्ध स्वरूपाने शोभत आहेत. तरी श्रोते हो, या संस्कृत भाषेबरोबर मराठी भाषा ही ऐका. विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या द्वारा उत्कर्षाला आलेल्या स्थायी भावाचं स्वरूप प्रकट करत असताना रसाळपणाचा वर्षाव होऊ लागतो. तेव्हा वाक्चातुर्य म्हणतं की आम्हाला या रसाळपणामुळे चांगलीच प्रतिष्ठा मिळाली. मराठी भाषेचं सौंदर्य हरण करून ते संस्कृत साहित्यातील म्हाताऱ्या वयोवृद्ध झालेल्या रसांना प्रथम आणून दिलं आणि मग नव्याने तरुण झालेल्या त्या रसांच्या प्रकर्षाने दुर्बोध असलेले गीतेतील सिद्धांत हे मराठी भाषेत रचले आहेत. म्हणून जो चराचरांचा परमगुरु, चतुरांच्या चित्ताला आश्चर्यभूत असलेला आणि यादवांचा राजा असलेला तो श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाला ते ऐका. हरिपार्था संगे ऐसे बोलू लागे, ज्ञानदेव सांगे निवृत्तीचा. म्हणून निवृत्तीचे दास झालेले ज्ञानदेव म्हणतात की श्रोते हो, भगवान श्रीकृष्ण जे जगद्गुरु आहेत
श्रेष्ठ आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणाले की अर्जुना, गीतेतील सर्व गोष्टी ऐकण्याकरता तू आता अंतःकरणाने धड झालेला आहेस. तुझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झाल्यामुळे ते सांगितलेलं ज्ञान स्थिर राहणार आहे. आणि अशी तुझी आता भूमिका संपन्न झालेली असल्यामुळे मी तुला उपदेश करतो. 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. या श्लोकाचा अर्थ असा की भगवान म्हणतात, हे महाबाहो अर्जुना, तू आता पुन्हा माझं श्रेष्ठ वचन ऐक. भूया म्हणजे पुन्हा. कारण मी माझ्या बोलण्याने संतुष्ट होणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने सांगणार आहे, जेणेकरून तुझं कल्याण व्हावं याकरता म्हणून मी आता सांगणार आहे. आम्ही मागे जे निरूपण केलंय त्यावरून तुझं ऐकण्याकडे किती लक्ष आहे हे आजमावून पाहिलं. आणि तेव्हा मला असं कळून आलं की तुझं लक्ष कमी नसून चांगलं आहे, पूर्ण आहे. म्हणून आता मी सांगणार आहे. उदाहरण देतात, अगोदर घागरीमध्ये थोडंसं पाणी घालून पाहावं. ते पाणी घातल्यानंतर घागरीतून जर गळालं नाही तर त्यावर भरावं. त्याप्रमाणे मी तुला निरूपण ऐकवून पाहिलं आणि ते तुझ्या अंतःकरणामध्ये स्थिर राहत आहे असं पाहून पुन्हा तुला तेच ऐकवावं असं वाटत आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात, अकस्मात घरी आलेल्या अनोळखी माणसावर सर्व धन सांभाळण्याची जबाबदारी टाकावी. प्रथम कोश संरक्षक शिपाई म्हणून त्याची नेमणूक करावी आणि नंतर तोच मनुष्य प्रामाणिक आहे असं दिसून आलं तर त्यालाच पुढे कोशाधिकारी करावं. हे जसं आहे त्याप्रमाणे अर्जुना, तू पूर्वी श्रोता होतास, पण आता मात्र माझं तत्वज्ञान राहण्याचं घर झालं आहेस. गंमत असते, माणसाच्या बोलण्यावरनं किंबहुना त्यापेक्षा त्याच्या कृतीवरनं त्याचं अंतःकरण कळत असतं. माझ्या परिचयातले एक श्री अविकाका गोडबोले म्हणून व्यक्तिमत्व नर्मदा परिक्रमा करण्याकरता गेले. तर त्या ठिकाणी एक आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये काही भक्त मंडळींची वगैरे मीटिंग चाललेली होती आणि आश्रमाबाहेर आलेल्या मंडळींनी जे पादत्राण सोडलेले होते ते सगळे अस्ताव्यस्त सोडलेले होते. आता गोडबोले काका म्हणजे विश्व हिंद परिषदेचे कार्यकर्ते, शिस्त ज्यांच्या रक्तामध्ये बांधलेली. त्यांनी ते पाहिलं आणि कुणीही न सांगता पहिले ते सर्व जोडे जे होते ते एका रांगेमध्ये केले, एका बाजूला व्यवस्थित लावले आणि हात धुवून मग पुढे आतमध्ये गेले. त्या आश्रमामध्ये जे महंत होते त्यांनी हे सर्व दृश्य पाहिलं. नंतर त्यांना बोलावून घेतलं, कोण कुठले काय काही नाही, सर्व त्यांची माहिती घेतली. नर्मदा परिक्रमेला आलेले आहेत हे कळालं. त्यांच्याशी थोडक्या कालावधीच्या बोलण्यातच त्या महंताच्या लक्षात येऊन गेलं ही व्यक्ती कोण आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, मला एक 8 दिवस परगावी जायचंय, इथे आश्रमाचं असं असं काम चाललेलं आहे आणि काही धनराशी पण या ठिकाणी आहे, तर जबाबदारी कुणावर सोडवावी असा मला थोडासा प्रश्न होताच. नर्मदा मैयाने तुम्हाला पाठवून दिला. आता 8 दिवस तुमचा मुक्काम इथे आणि नंतर मी आल्यानंतर तुमचा पुढचा प्रवास चालू होईल. अर्थ काय कळाला? जसं माऊलींनी सांगितलंय की पहिले त्याच्यावरती काही थोडीशी जबाबदारी सोडून पाहावी आणि जर मग
तो त्यामध्ये प्रामाणिकपणाने वागला तर पुढे त्याला अधिपती बनवावं. त्याप्रमाणे असो. याप्रमाणे सर्वांचा नियंता असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एवढ्या मोठ्या अधिकाराचा असलेला पाहून आता आदराने बोलण्याला आरंभ केला. ज्याप्रमाणे पर्वताला पाहून मेघ जसा अधिकच भरून येतो त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा असलेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, महाबाहो अर्जुना ऐक, आता मागे सांगितलेलाच अभिप्राय पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षी शेतात पेरावं आणि पिकाची जशी जशी चांगली वाढ दिसून येईल तशी तशी त्याची मशागत करण्याकरता कंटाळू नये. अर्जुना, त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा पुटे दिले तर सोन्याला अधिकाधिक जसा कस लाभत असतो आणि म्हणून ते सोनं आणखीही पुढे पुटं देऊन पूर्ण शुद्ध करावं असं वाटतं. त्याप्रमाणे या विषयात अर्जुना तुझ्यावर माझा मोठा उपकार आहे असं मुळीच नाही, तर मी माझ्या स्वार्थाकरता म्हणून तुझ्याशी एकदा बोलूनही पुन्हा बोलत आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मनुष्य ज्या वेळेला काही क्रिया करतो त्यावेळेला ती केवळ दुसऱ्यावर उपकार करण्याच्या उद्देशानेच करत असतो असं नाही, तर दुसऱ्यावरती उपकार करून म्हणजे दुसऱ्याला ते सांगून त्याच्यावर उपकार तर होणारच असतो, पण त्यामध्ये आपला स्वतःचाही काही स्वार्थ निगडीत असतो. आणि महापुरुषांकडनं जी काही क्रिया घडते तर ती तर स्वांत सुखाय असते ही निश्चितच आहे. याकरता उदाहरण सांगतो. भागवताच्या दशमस्कंधाच्या आरंभी परीक्षिती राजाने भगवत कथेचं चिंतन केलेलं आहे. कशी आहे भगवत कथा? निवृत्त तरशै रूपगीयमानात भवौषधात श्रोत्र मनोभिरामात. ही कथा जे निवृत्त तृष्ण असलेले महापुरुष आहेत शुकाचार्यांसारखे यांनी गायलेली आहे. हे वैशिष्ट्यच आहे. कारण सामान्यतया स्तवन स्तुती कोण करतो? ज्याला काही अपेक्षा असते तो स्तुती करतो, स्तवन करतो. परंतु ज्यांची इच्छा पूर्णपणे समाप्त झालेली आहे तो कशाला कुणाचं स्तवन करेल? निवृत्त तरशै ही उपगीयमानात भवौषधात श्रोत्र मनोभिरामात. आता गंमत बघा. या श्लोकातनं परीक्षिती राजा सांगतोय, गुरुदेव, आपल्या मुखारविंदातनं कथा श्रवण करत असताना माझा उद्धार होणार आहे हे निश्चित आहे, पण खरोखर फक्त माझा उद्धार व्हावा याकरता म्हणूनच आपण ही कथा करत आहात. काही कथा करण्यामध्ये स्वतः तुम्हाला काही आनंद येतो, बरं वाटतं, म्हणून आपण ही कथा करत आहात. स्वांत सुखाय कथा होते. उदाहरण सांगतो. एक माता आहे, एक मुलगी आहे 4-5 वर्षांची आणि एक छोटंसं 1 वर्षभराचं बाळ आहे, मुलगा आहे. आता सकाळची वेळ आहे, स्वयंपाक करायचा आहे, धुणं भांडी आहेत, अनेक कामं आहेत. ही भगिनी काम करते आहे आणि एवढ्यामध्ये पाळण्यामध्ये टाकलेलं ते बाळ उठलंय, जागं झालंय. आईची अपेक्षा आहे आईने आपल्याला घ्यावं म्हणून, रडतंय. पण हिला काम उरकायचं असतं, त्यामुळे ही एकदम बाळ उठलं म्हणजे लगेच त्याला घेत नाही. तिची मुलगी आहे, तिला सांगते, ताई बाळाला झोका दे ग. ती मुलगी आपली बाळाला झोका देते, बाळाशी खेळण्याचा प्रयत्न करते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेला तिला ते शक्य होत नाही, ए आई, बाळ ऐकत नाही. शेवटी हातातलं काम सोडावं लागतंय आणि बाळाला घ्यावं लागतंय. म्हणजे आता या प्रसंगामध्ये बाळाला आईने आपल्याला घ्यावं ही अपेक्षा आहे, परंतु हिला घेता येत नाहीये, प्रतिकूलता आहे.
हा एक प्रसंग आहे. आता दुसरा प्रसंग बघा. दुपारची वेळ आहे, घरातले सगळे कामं याचे आटोपलेले आहेत आणि बाळही पाळण्यामध्ये शांत झोपलेला आहे. बाळाला आता आईची अपेक्षा नाही, ते झोपलेलं आहे. पण अशा स्थितीमध्ये ही माता माऊली चटई म्हणा, सतरंजी म्हणा, काहीतरी टाकते. पाळण्यामध्ये झोपलेल्या त्या बाळाला पाळण्यातनं उचलून घेते, काढून घेते आणि आपल्या जवळ घेऊन स्वतः त्याच्या जवळ निजते. त्याला आपल्या जवळ घेते. मला विचारायचं आहे, आता बाळाला आईची अपेक्षा आहे का? नाहीये. त्याला आईने आपल्याला जवळ घेतलं हे लक्षातही येत नाहीये. पण अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला ही त्या बाळाला आपल्या जवळ घेते, मला विचारायचं आहे, बाळाला बरं वाटावं म्हणून का त्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेण्यामध्ये या आईला बरं वाटत असतं? तर ज्याप्रमाणे स्वतःला बरं वाटतं, स्वतः करता म्हणून ती या बाळाला जवळ घेत असते, त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला पुढच्यावर उपकार करण्याच्या दृष्टिकोनातूनच केवळ सांगितलं जातं असं नाही, तर त्याला सांगितल्यामुळे स्वतःला बरं वाटतं आणि तो स्वतःवरच एक प्रकारचा उपकार होत असतो, घडत असतो, यामुळे सांगितलं जात असतं. भगवान आता या ठिकाणी हाच विचार सांगतात की हे बोलण्यामुळे तुझ्यावर माझा मोठा उपकार आहे असं मानू नको, परंतु माझ्याच स्वार्थाकरता तुझ्याशी एकदा बोलू नाही, पुन्हा पुन्हा ते बोलावं असं मला वाटतं म्हणे. म्हणून स्वामीजींनी देखील फार सुंदर विचार मांडला. म्हणून या तुझं वाटू नये भार, मानसी उपकार येथे काही, जाण आता आम्ही आपुलिया स्वार्थात तुझं पाशी पार्था बोलत असो. उदाहरण देतात, मुलाला दागिने घातले जातात तेव्हा त्या दागिन्यांना मूळ जाणतं का? म्हणजे बाळाला हा दागिना घातलाय आपल्याला हे कळतं तरी का? नाही. परंतु तो सुखाचा सोहळा आई आपल्या दृष्टीने पाहते की नाही? बाळाला दागिना घातल्यानंतर आनंद बाळाला नाही, आनंद आईला होत असतो. ती 4 वेळेला म्हणत असते किती सुंदर दिसतंय माझं बाळ. त्याला तर कळतही नसतं. त्याला बेंटेक्सचं घाला की सोन्याचं घाला की चांदीचं घाला, त्याला काय कळेल? आईला जसं ते समाधान असतं, अभिमान तो आईला असतो. त्याप्रमाणे माझ्या बोलण्याने तुझं संपूर्ण हित जसे जसे का तुझ्या अनुभवाला येतंय, तसं तसं आमचंही सुख दुप्पट वाढत आहे आणि असा हा कार्यकारण भाव संबंध आहे. अर्जुना, आता हे अलंकारिक बोलणं असो, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे स्पष्ट आहे, म्हणून कितीही बोलत असलं तरी तृप्तीला मर्यादा पडत नाही. पण आम्हाला एवढ्याच एका कारणाने तुझ्याशी तेच ते बोलावं लागत आहे. परंतु ही पुनरुक्ती असली तरी असो, आता मनाने माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. हे वर्मज्ञ अर्जुना, माझे हे श्रेष्ठ वाक्य ऐक. अरे वाक्य कसलं? तर या वाक्यांच्या रूपाने अक्षरांचा पोशाख व दागिने अलंकार घालून साक्षात परब्रह्मच तुला भेटण्याकरता आलेला आहे. आले परब्रह्म अक्षरे लिहून तुझं आलिंगन द्यावयासी, पण तू जाणत नाही ना, त्याचं काय करतो? म्हणून सांगतात, न मे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः, अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. अर्जुना, माझ्या प्रभावाला म्हणजे ईश्वरी सामर्थ्यातिशयाला देव किंवा महर्षी देखील जाणत नाहीत, कारण मी सर्व प्रकारांनी देवाचं आणि महर्षीचं आदि कारण आहे. परियथार्थत्वे नेनसी तू माते, उभा मी जो येथे विश्वचिते, येथे वेद तेही
मौनावले पाही मन पवन हे पांगुळले. अर्जुना, तू मला यथार्थ रूपाने जाणत नाहीस ना, मीच आता माझं यथार्थपण तुला सांगतो. वस्तुतः असं आहे, स्वतःचं वर्णन करणं, स्वतःची ओळख करून देणं हे शहाण्याचं लक्षण नाहीये, हे मूर्खाचं लक्षण आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये मूर्ख लक्षण सांगणारा एक समास लिहिलेला आहे. यामध्ये असं चिंतन केलेलं आहे, आपली आपण करी स्तुती, सांगे वडिलांची कीर्ती, स्वदेशी भोगे विपत्ती, तो एक मूर्ख. जवळपास 100हून अधिक मूर्खाची लक्षणं सांगितली. त्यापैकी एक लक्षण असं आहे की जो स्वतःच्या मुखाने स्वतःचं वर्णन करतो, स्वपरिचय देतो, तो मूर्ख आहे. किंबहुना इंद्रोपी लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः, असं चिंतन आलेलंच आहे. इंद्र असेल परंतु स्वतःने वर्णन जर केलं तर तो देखील लघुतेला प्राप्त होतो, म्हणजे त्याला कमीपणा येतो. आणि एखादा निर्गुण असेल, गुणरहित असेल, परंतु दुसऱ्याने जर त्याचं वर्णन केलं तर निर्गुणोपी गुणी भवेत, तो निर्गुण असला तरी तो गुणवान होतो, लोक त्याचा आदर करतात. म्हणजे याचाच अर्थ आहे की दुसऱ्याने सांगण्यामध्ये तो मान वाढत असतो. पण या ठिकाणी भगवान मात्र सांगतात, नाही ना ओळखत तू मला, मी स्वतः सांगतो. बऱ्याच वेळेला असं होतं ना, मला ओळखत नाही, कोण आहे मी, तो पुढचा विचारतो कोण आहे, मग तो स्वतःच सांगत असतो, मी कल्लू दादा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तर रावण सुद्धा गोस्वामी तुलसीदासजी विरचित रामचरित मानसामध्ये म्हणतो, मला ओळखत नाही, अरे मला रावण म्हणतात. आणि कसा आहे रावण, जो अधम आहे, जो पापी आहे, जो दुराचारी आहे, जो कामी आहे, स्वतःची ओळख करून देतो रावण. हे जसं आहे ना त्याप्रमाणे भगवान सांगतात, अरे तू मला ओळखत नाहीस, मी सांगतो, मी तुला इथे एकदेशी दिसतो, म्हणजे परिच्छिन्न दिसतो, पण तो मी म्हणजेच हे सर्व विश्व आहे बरं. म्हणजे अर्थात मी परिच्छिन्न नसून मी व्यापक आहे. अर्जुना, माझं स्वरूप सांगण्याविषयी वेद मुके झाले, माझं ग्रहण करण्याविषयी मन आणि वायू दोन्ही पांगळे झाले, मला प्रकाशित करण्याविषयी सूर्य आणि चंद्र रात्री वाचून मावळून गेले. आपल्या पोटातील गर्भ जसा आईचे वय जाणू शकत नाही, तसं सर्व देवांना काही केले मी जाणवत नाही. पाण्यात संचार करणाऱ्या प्राण्यांना समुद्राची खोली, रुंदी आणि लांबी जशी कळत नाही, आणि चिलटाला जसं आकाश ओलांडवलं जात नाही, त्याप्रमाणे महर्षींचं ज्ञान देखील मला जाणू शकत नाही. म्हणून मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, केव्हा झालो, या गोष्टींची निर्णयात्मक चर्चा करता करता कित्येक कल्प गेले. आणि याचं कारण या महर्षींना, देवांना आणि इतर सर्व भूतांना उपादान आणि निमित्त कारण मीच आहे. आणि म्हणूनच अर्जुना, मला जाणणं अवघड आहे, पण देवाला जाणल्या वाचून कृतार्थता नाही, हेही तेवढंच खरं आहे. पर्वतावरून खाली उतरलेलं पाणी जर विना प्रयोगाने परत पर्वतावर चढेल, किंवा वाढलेलं झाड जर मुळाला स्पर्श करील, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईल. न उमललेल्या पानाने म्हणजे गर्भपत्राने एखादा प्रचंड वटवृक्ष व्यापला,
किंवा तरंगात समुद्र साठवल्या गेला, लाटेतच समुद्र साठवल्या गेला, किंवा परमाणूमध्ये, आपण परमाणूचा विचार करून आलो ना, तो अत्यंत सूक्ष्म असतो, त्याच्यामध्ये जर हा भूगोल सामावल्या गेला, म्हणजे ह्या अशा असंभव अघटित घटना जर घडल्या, तर माझ्यापासून झालेल्या जीवांकडून, महर्षींकडून किंवा देवांकडून मला जाणण्याकरता अवकाश होऊ शकेल. आणि असा जरी मी जाणण्याकरता अवघड आहे तरी सुद्धा कदाचित अंतःकरण वृत्तीचा पुढे पडणारा, म्हणजे विषयांकडे जाणारा मार्ग सोडून सर्वेंद्रियांना जो पाठमोरा होतो, त्याच्याकडून मी जाणला जाऊ शकेल. आणि जरी एखाद्या वेळी विषयांकडे तो दैववशात प्रवृत्त झाला, तरी पण जो वेगाने विषयांपासून परततो आणि विचाराने देहाला मागे टाकून, देह म्हणजे देहत्रयावरचा आत्मभाव टाकून, देह तादात्म्य टाकून, देहाध्यास टाकून पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो, म्हणजे पंचमहाभूतांच्या मिथ्यात्वाचा निश्चय करतो, तोच अधिष्ठानभूत अशा ब्रह्मापर्यंत जातो. थोडक्यात बहिर्मुख वृत्तीने माझं ज्ञान होणं कदापि संभवनीय नाही. अंतर्मुख वृत्तीने साधना केली असता मी कळू शकेल. म्हणून सांगतात, यो मामज मनादींच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समरतेषु सर्व पापै प्रमुच्यते. अर्जुना, जो मला जन्मरहित, अनादी, सर्व लोकांचा महान ईश्वर असं जाणतो, तर सर्व मनुष्यांमध्ये संमोहरहित ज्ञानी होऊन आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. यावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, राहुनिया स्थिर मग तिये स्थानी उन्मन नयनी आपुलिया. म्हणजे या अधिष्ठानभूत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो निश्चयात्मक वृत्तीने स्थिर राहून आपल्या शुद्ध आणि स्वयंप्रकाश ज्ञानदृष्टीने माझं उत्पत्ती राहित्य जाणतो, मीच कारणाच्या पलीकडे आहे आणि सर्व लोकांचा नियंता महान ईश्वर आहे, अशा माझ्या स्वरूपाला किंवा मला या स्वरूपाने जो मनुष्य जाणतो, तो मनुष्य कसा आहे, तर पाषाणांमध्ये जसा परीस आहे, रसांमध्ये जसा अमृत आहे, त्याप्रमाणे मनुष्यांमध्ये असा मला जाणणारा ब्रह्मज्ञान संपन्न महात्मा म्हणजे माझाच अंश आहे असं जाण. म्हणून तो मनुष्य कसा, तर चालती बोलती ज्ञानाची तो मूर्ती, तदंगेती होती सौख्यांकुर, भासे मनुष्यत्व तयाची या ठाई, भ्रांतीस्तव पाही लोका लागी. म्हणजे तो महात्मा म्हणजे ज्ञानाचं चालतं सूर्यबिंब आहे आणि त्याचे हात, पाय, नाक, डोळे, डोकं, कान इत्यादी जे अवयव आहेत ते ब्रह्मसुखाचे अंकुर आहेत. आणि या वाचून इतर मनुष्याकार जो दिसतो तो भासमान आणि खोटा लौकिक भाग आहे असं जाण. उदाहरण देतात, अरे अकस्मात जळत्या कापुरात हिरा सापडला आणि नंतर तो पाण्यातही पडला, तरी पण तो पूर्वीच्या जळत्या कापुराने दग्ध होत नाही आणि नंतरच्या पाण्याने कधी ओला होत नाही. त्याप्रमाणे तो ज्ञानी मनुष्य लोकात जरी जन्माला असला तरी तो सामान्याप्रमाणे प्राकृत दिसत असला तरी सुद्धा देहाती प्रकृतीच्या दोषांची गोष्ट तो जाणत नाही. म्हणजे तो ज्ञानी मनुष्य लोकात जन्माला आला आणि सामान्यांसारखा जरी दिसला ना, तरी देहादी प्रकृतीचे जे दोष आहेत ते त्याला बाधा करू शकत नाही. मग तो ज्ञानी आपण स्पर्श केला तर नष्ट हो अशा स्वनाशाच्या भीतीने पापाकडूनच सोडून दिला जातो. आपण पाप करायचं सोडतो आणि पापच ते ज्ञानी महात्म्याला सोडतात. का?
कारण की ते पाप पाहतात, हा म्हणजे अग्नी आहे, आणि या अग्नीला जर स्पर्श करायला गेलो तर त्याला तर काही होणार नाही, पण आपणच जळून भस्म होऊ. म्हणून तुकोबराय म्हणतात बघा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालो. माशी आपण बघा, गोड पदार्थांवर बसते, गुलाबजामवर बसते, जिलेबीवर बसते, पण असं कधी कुठे पाहिलंय का, कुणाचा अनुभव आहे का, माशी अग्नीवर जाऊन बसली आहे? नाही का? तिला माहिती आहे जे अग्नी माझी गेले ते अग्नीची होऊन ठेले, आपण तत्स्वरूप होऊन जाऊ. पापही विचार करतं, जर आपण या ब्रह्मज्ञान संपन्न पुरुषाच्या जवळ गेलो तर आपला पापपणाच नष्ट होऊन जाईल. पाप म्हणून आपलं अस्तित्व समाप्त होऊन जाईल. मग आपल्याला रूप येईल ते पुण्य. आणि या ब्रह्मज्ञानाला असा स्पर्श केल्यामुळे आपलं स्वरूपच नष्ट होणार आहे, हे लक्षात घेऊन पाप स्वनाशाच्या भीतीने त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याकडे जातच नाही. म्हणून त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला पाप सोडावं लागत नाही, पापाकडूनच तो सुटलेला असतो. ज्याप्रमाणे जळत असलेल्या चंदनाचा वृक्ष सर्पांकडून वर्ज्य केला जातो. इतर वेळेला चंदनाला सर्प वेडा मारून बसतात, त्यांना सुगंध अत्यंत आवडतो, परंतु जळणारं चंदन वृक्ष जर पाहिलं तर सर्प त्याला वेडा घालतात का? नाही. तर सर्प जरा जसं वर्ज्य मानतात, वर्ज्य करतात, त्याप्रमाणे जो मला जाणतो तो संकल्पाकडूनच वर्ज्य करून घालवला जातो. आणि तसेच मला अज, अनादि, लोक महेश्वर या रूपाने कसं जाणावं, अशी जर तुझं चित्त कल्पना करत असेल तर माझ्याप्रमाणे माझ्याकडूनच झालेले विकार कसे आहेत ते ऐक. जे विकार भिन्न भिन्न भूतांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रैलोक्यामध्ये विखरलेले आहेत. म्हणजे तो परमात्मा अज कसा आहे, त्याची उत्पत्ती कशी नाही, बरं तो अनादि कसा आहे, सर्वात पहिला तोच कसा आहे, आणि लोक महेश्वर कसा आहे, सर्वांचा नियंता कसा आहे, तर या रूपाने त्या परमात्म्याला कसं जाणावं, असं जर तुझ्या मनामध्ये विकल्प निर्माण होत असेल तर त्याकरता माझ्याप्रमाणे माझ्यापासून झालेले जे विकार आहेत ते कसे आहेत ते सांगतो म्हणे. आणि हे विकार कसे आहेत, तर भिन्न भिन्न भूतांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रैलोक्यात व्यापक झालेले आहेत, व्याप्त झालेले आहेत. म्हणून आता चौथा आणि पाचवा श्लोक जो आहे त्याचं संयुक्त रीतीने चिंतन सांगतात. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भवमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधाः. म्हणजे बुद्धी, ज्ञान, असमूह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, उत्पत्ती, नाश, भय, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश आणि अपयश हे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणांसह कार्यविशेष हे माझ्यापासूनच झालेले आहेत. मग आता सांगतात, जाण पार्था बुद्धी भाव हा प्रथम, ज्ञान जे निस्सीम तुची दुजा, सहनसिद्धी किंवा क्षमा असमूह, भाव निसंदेह माझे चिहे. म्हणजे अर्थात वरच्या 2 श्लोकांमध्ये जे जे शब्द दिलेले आहेत ना, या अभंगांमधून त्या शब्दांचाच अर्थ सांगितलेला आहे. तोच मी क्रमाने थोडा थोडा व्यक्त करतो. पहिले सांगितलेलं आहे बुद्धी. तर बुद्धी म्हणजे काय, तर कर्तव्य अकर्तव्य, काय करावं काय करू नये, ग्राह्य अग्राह्य, चांगलं वाईट यांचं सूक्ष्म ज्ञान असलेली आणि प्रत्येक पदार्थाचा विचार करून निश्चय करणारी
जी अंतःकरण वृत्ती रूप बुद्धी आहे त्यापैकी पहिला भाव आहे असं जाण. म्हणजे हे जे काही वरचे भाव सांगितले ना, यापैकी पहिला भाव काय तर बुद्धी. बुद्धीचं लक्षण काय आहे? कर्तव्य अकर्तव्य, ग्राह्य अग्राह्य, चांगलं वाईट यांचं ज्ञान तिला होतं. आणि प्रत्येक पदार्थाचा विचार करून निश्चय करण्याचं काम कोणाचं आहे? बुद्धीचं आहे. म्हणून ती बुद्धी पहिला भाव सांगितलेला आहे. बुद्धिस्या निश्चयात्मिका असं शास्त्रकारांनी चिंतन केलेलं आहे. म्हणजे बुद्धीचं लक्षण आपल्याला कळालं. यानंतर सांगतात ज्ञानम. ज्ञान म्हणजे काय? तर घटपटादी सामान्य वस्तूंपासून परमात्म्यापर्यंत जे पदार्थ आहेत त्यांना विषय करणार अमर्याद जे, त्याला ज्ञान असं म्हणतात. ठीक. म्हणजे या संक्षिप्त व्याख्या मी सांगतोय आता. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे असमोह. म्हणजे ज्ञातव्य आणि कर्तव्य यांच्याविषयी गोंधळून न जाता काय जाणावं आणि काय करावं याला ज्ञातव्य आणि कर्तव्य म्हटलं. तर यांच्याविषयी गोंधळून न जाता विचाराने त्यांच्याकडे होणारी जी प्रवृत्ती आहे किंवा सर्व वैषयिक भोग अनित्य आणि दुःखरूप आहेत असं जाणून त्यांच्याविषयी मोहित न होणं यालाच असमोह असं म्हटलेलं आहे. मोहाला प्राप्त न होणं असमोह. ठीक आहे. त्यानंतर क्षमा. क्षमा म्हणजे काय? वाईट करणं, वाईट इच्छिणं, धनहरण करणं, अपमान करणं, मारणं, कडू बोलणं, शिव्या देणं, निंदा करणं, चहाडी करणं, आग लावणं, विष देणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने नुकसान करणं इत्यादी जेवढे अपराध आहे यापैकी एक किंवा सर्वच अपराध करणारा कुणीही असला तरी त्याचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असूनही सहनशीलता असणं याला क्षमा असं म्हणतात. असं आहे. क्षमा जर असेल तर त्या ठिकाणी देवाची वस्ती होते. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती असं तुकोबारायांनी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. अंगामध्ये प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असावं तरीही प्रतिकार करू नये असं जर होईल तर त्याला क्षमा म्हणायचं. मी गमतीने उदाहरण सांगतो. एक सामान्य मनुष्य रस्त्याने चाललेला होता आणि पुढच्या बाजूने एक हिंद केसरी आला आणि योगायोगाने रस्त्यामध्ये त्या हिंद केसरीची आणि या सामान्य माणसाची टक्कर झाली. आणि त्यावेळेला हा जो सामान्य माणूस आहे तोच त्या हिंद केसरीला म्हणायला लागला, अरे जाऊ दे, तुला सोडून दिलं नाही तर तुला दाखवलं असतं. म्हणजे अंगामध्ये सामर्थ्य नाही आणि तरी दुसऱ्याला सांगतो याला क्षमा असं म्हणता येईल काय? त्या सामान्य माणसाने जर त्या हिंद केसरी म्हणत जाऊ दे, तुला माफ केलं, तुला क्षमा केली, तर काही उपयोग आहे काय? नाही. हा हिंद केसरी जर म्हणाला, प्रतिकाराचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असूनही जर त्याने याला कोणताही प्रतिकार केला नाही तर ती त्याची क्षमा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून असं आहे, क्षमा शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही. क्षमा शस्त्रम करे यस्य दुर्जन किंग करिष्यती. ज्याच्या हातात क्षमा शस्त्र आहे त्याला दुर्जन काय करील? पण काही दुर्जन असे आहेत की याचाच वापर करतात. नाव सांगत नाही पण एक घडलेला प्रसंग सांगतो. एक व्यक्ती खूप त्रास देत होते दुसऱ्या व्यक्तींना आणि योगायोगाने त्यांचं एक वेळेला भांडण झालंच, कलह झालाच. त्या कलहामध्ये जो सात्विक व्यक्ती होता ज्याने अनेक वेळेला त्रास सहन केलेला होता, बोलता बोलता त्याने दुर्जनाला एक शिवी दिलीच. आणि नंतर तो वाद विकोपाला गेला, मिटला वगैरे. तर त्या दुर्जनाचा एक सहकारी होता. तो काय म्हणाला, अहो महाराज, तो कसाही वागू देत, पण तुम्ही शिवी कशाला द्यायची?
त्याने हे वाक्य वापरलं होतं, क्षमाशस्त्रम करिष्यति दुर्जनः किं करिष्यति. ज्याच्या हातात क्षमाशस्त्र आहे त्याला दुर्जन काय करू शकेल. मग त्याला दिलेलं उत्तर होतं की बरोबर आहे, फक्त सज्जनांनाच उपदेश करा की क्षमाशस्त्रम करिष्यति. अहो, जे सज्जन आहे ते सक्रिय नाहीत म्हणूनच दुर्जनांचं फावतंय, म्हणूनच दुर्जन त्रास देतात. पण सज्जन जर एकत्रित झाले आणि सज्जनांनी जर सक्रियता दाखवली तर दुर्जन काहीच करू शकणार नाही. हे निश्चित आहेच की नाही. म्हणून अशा प्रसंगामध्ये त्या क्षमाशास्त्रापेक्षाही समर्थ रामदास स्वामींचा उपदेश हा अधिक योग्य वाटतो. खटासी व्हावे खट, उद्धटाशी उद्धट. असो, क्षमा म्हणजे काय हे आपल्याला कळलं. प्रतिकार सामर्थ्य करण्याचं सामर्थ्य असूनही सहनशील बनणं, त्याला क्षमा म्हटलेलं आहे. सत्यम, सत्य म्हणजे काय, प्रमाणाच्या द्वारा जी वस्तू जशी आपल्याला कळली असेल तशीच ती दुसऱ्याचं हित होण्याच्या उद्देशाने गोड शब्दात सांगणं, याला सत्य असं म्हणतात. म्हणून कसं बोलावं या संबंधामध्ये शास्त्रकारांनी सांगितलंय. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम, सत्यंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. महाभारताने केलेली व्याख्या. आपल्याला कान, डोळे इत्यादी इंद्रियांनी जसं ज्ञान झालेलं आहे ते तसल्या तसं दुसऱ्याच्या हिताच्या दृष्टीने सांगणं, याला सत्य भाषण असं म्हटलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, दमहा शमहा, परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्या अशा ज्या काही अंतःकरणातील वाईट विकारी वासना आहेत, त्या वाईट विकारी वासनांना विषयांपासून परावृत्त करणं, याला शम असं म्हणतात. आणि बाह्य इंद्रियांना विषयांपासून प्रवृत्त करणं, याला दम असं म्हणतात. वस्तुतः हे दोन्ही एकच आहेत. शम आणि दम. वाईट पदार्थाकडे आपलं मनच जाऊ न देणं, याला शम म्हणायचंय. आणि मन जरी गेलं तरी इंद्रियांना त्या वाईट पदार्थापर्यंत जाऊ न देणं, याला दम असं म्हटलं जातं. म्हणून कबीरदास एक ठिकाणी म्हणाले, मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर. मनाला आवरणं अवघड पडतं. मन वाईट विकारांकडे वासनांकडे गेलं ना, जाऊ द्या एक वेळेला, परंतु शरीराला जाऊ देऊ नका. म्हणजे मनात जो विचार आला तो लगेच कृतीने करू नका. मनातच वाईट विचार न येणं शम आहे, आणि शरीराने वाईट न करणं, याला दम असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना कलियुगाचं हे वैशिष्ट्य आहे बरं. इतर युगांकरता असा एक विचार होता की मनात वाईट विचार जरी आला तरी त्याचं दुष्ट फळ भोगावं लागत असे. परंतु कलियुगाचा जर विचार केला तर तमोगुण प्रधान असं हे कलियुग असल्यामुळे शास्त्रकार सांगतात कलियुगामध्ये मनाला आवर घालणं अवघड आहे. आणि यामुळे मनात जरी वाईट विचार आला तरी हरकत नाही, त्याचं काही लगेच पाप लागणार नाही. पण शरीराने जर वाईट कृती केली तर त्या पापाचं फळ मात्र भोगावं लागेल. म्हणून कलियुगाकरता असं सवलत म्हणा किंवा वैशिष्ट्य दिलेलं आहे. कलियुगामध्ये मनात चांगला विचार आला तर केवळ विचार जरी आला तरी त्याचं पुण्य मिळतं, आणि मनात फक्त वाईट विचार आला तर त्याचं आपल्याला पाप लागत नाही, दुःख भोगावं लागत नाही. तर प्रत्यक्षामध्ये तशी आपण वाईट कृती केली तरच त्याचं दुःख भोगावं लागतं. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. शम म्हणजे वाईट विचारांचा त्याग, आणि दम म्हणजे वाईट कृतींचा त्याग. ठीक आहे. सुख, सुख म्हणजे काय तर धर्माचं फळ आणि अनुकूल ज्ञानाचा विषय. इष्ट वस्तूंचा संयोग आणि अनिष्ट वस्तूंचा वियोग, ज्याची इच्छा दुसऱ्या विषयांच्या इच्छेच्या अधीन नाही, त्याला सुख असं म्हणतात. त्यानंतर सांगितलेलं आहे दुःखम. दुःख म्हणजे काय तर अधर्माचं फळ, प्रतिकूल ज्ञानाचा विषय, अनिष्टाचा संयोग आणि इष्टाचा वियोग, किंवा
ज्याचं 3 प्रकारे रूप सांगितलेलं आहे. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, असं त्याचं 3 प्रकारचं स्वरूप आहे. त्याला दुःख असं म्हणतात. आणि हे सर्व सुख दुःख व्यवहारात असतात म्हणून यांना भाव असं म्हटलेलं आहे. भाव हा अभाव हा. भाव म्हणजे काय? तर उत्पत्ती म्हणजे पदार्थांची सत्ता. आणि अभाव म्हणजे काय? तर लय होणे किंवा जन्मापूर्वी नसणे, नाशानंतर नसणे, कोणत्याही देश काळात नसणे, एकाच्या स्वरूपाहून दुसऱ्याचं स्वरूप भिन्न असणे, म्हणजे देश काल वस्तू मर्यादा असणे, अत्यंत भाव, अन्योन्य भाव, प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव, असा 4 प्रकारचा अभाव उत्पन्न होत असल्यामुळे यालाही भाव असं म्हणतात. बघा, 4 प्रकारचे अभाव शास्त्रकारांनी सांगितलेले. अत्यंत अभाव, एखाद्या ठिकाणी एक माणूस असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो नसणार, याला अत्यंत अभाव म्हणतात. एक व्यक्ती म्हणजे दुसरा व्यक्ती नाही, याला अन्योन्य भाव म्हणतात. त्यानंतर जन्माच्या अगोदर नसणे याला प्रागभाव म्हणतात आणि मृत्यू नंतर नसणे याला प्रध्वंसा भाव असं म्हणतात. असे 4 प्रकारचे अभाव शास्त्रकारांनी सांगितले. आणि अर्जुना, भाव अभाव हे दोन्हीही भावामध्येच अंतर्गत आहेत. बर, पुढे काय सांगितलेलं होतं? भयंचा भयमेवच. भय म्हणजे काय? कोणत्याही प्रकारच्या हानीची किंवा मृत्यूची कारण पाहून मन त्रस्त होणे, त्यालाच भय म्हटलेलं आहे. आणि भयाचा अभाव असणं म्हणजे निर्भयता आहे. यानंतर अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकाराने कोणत्याही कारणास्तव काया वाचा मनाने पीडा न देणं याला अहिंसा म्हणतात. 4 प्रकारे बघा. 1 कोणत्याही प्राण्याला, 1 2 कोणत्याही वेळी, 3 कोणत्याही प्रकाराने आणि 4 कोणत्याही कारणास्तव काया वाचा मनाने पीडा न देणं याला काय म्हणायचं? अहिंसा. आणि सुख दुःख, लाभ हानी, जय अपजय, मान अपमान, निंदा स्तुती, शत्रू मित्र इत्यादी द्वंद्वाविषयी आणि जगात जेवढ्या विरुद्ध क्रिया आहेत, विरुद्ध पदार्थ आहेत, विरुद्ध प्राणी असतील, त्या सर्वांच्या विषयी रागद्वेष रहित चित्ताची अवस्था असणं किंवा सर्वानुभूती एक भगवत भाव असणं याला समता असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर तुष्टी म्हणजे यदृच्छेने म्हणजे भगवंताच्या इच्छेने आपल्या प्रारब्धवशामध्ये जे भोग प्राप्त होतील तेवढेच पुरे आहेत असं वाटणं याला तुष्टी म्हणतात. तपहा, तप म्हणजे काय? तर शास्त्रीय मार्गाने शरीर इंद्रिय यांचं शोषण करणे, मन आणि इंद्रिय यांची एकाग्रता करणे, भोगाचं सेवन न करणे, स्वधर्म पालना करता कष्ट सहन करणे याला तप असं म्हणा. ह्या व्याख्या सगळ्या आपण लक्षात घ्या बरं. त्यानंतर दानम, दान म्हणजे काय? देश काल आणि सत्पात्र या 3 गोष्टी पाहून श्रद्धेने यथाशक्ती धनाधिक देणे याला दान म्हणतात. यशहा, यश म्हणजे काय? धर्माच्या निमित्ताने प्राप्त होणारी प्रसिद्धी. आणि अपकीर्ती, अपयशहा म्हणजे अधर्माच्या निमित्ताने लोकनिंदा स्वरूप प्रसिद्धी. हे सर्व भाव जे आहेत हे सर्व प्राण्यांमध्ये दिसतात आणि ते माझ्यापासूनच उत्पन्न होतात. जसे प्राणी भिन्न भिन्न आहेत तसेच हे वर सांगितलेले सर्व भाव, किती भाव सांगितले? व एकंदरीत 20 भाव सांगितलेले आहेत. आपण मोजून बघा. हे सर्व भावही भिन्न भिन्न आहेत असं समजा. आणि त्यापैकी काही एक भाव ते माझ्या विषयीच्या आस्तिक्य ज्ञानात निर्माण होतात. म्हणजे काही भाव भगवत विषयीच्या आस्तिक्य ज्ञानात निर्माण होतात. ईश्वर आहे आणि तो शुभाशुभ कर्माचं फळ देणारा आहे. त्यानंतर काही भाव असे आहेत की भगवंताच्या अज्ञानात निर्माण होतात. म्हणजे जे माणसं मला जाणत नाहीत, ईश्वरच नाही म्हणतात, त्यांच्या त्या तामस ज्ञानात अर्थात अज्ञानात राजस आणि तामस भाव उत्पन्न होतात. म्हणजे हे जे 20 भाव पाहिलं ना, त्यामध्ये काही सात्विक भाव आहेत आणि काही राजस, काही तामस भाव आहेत. तर भगवंताच्या ज्ञानात सात्विक भाव निर्माण होतात आणि अज्ञानामध्ये राजस तामस भाव निर्माण होतात. उदाहरण देतात की जसं प्रकाश आणि अंधकार हे तसे सूर्यामुळेच आहेत.
सूर्योदय काळामध्ये प्रकाश आणि अस्तमान काळात अंधार दिसतो, त्याप्रमाणे माझं ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही मनुष्याच्या भाग्याच्या दैवाच्या कृती आहेत. मनुष्याचं सुदैव असलं तर भगवंताचं ज्ञान होतं आणि दुर्दैव असलं तर होणार नाही. म्हणून सुदैव आणि दुर्दैव म्हणजे पुण्य आणि पाप यांच्या वैषम्यामुळेच मनुष्यातल्या बुद्धीमध्ये किंवा मनुष्यामध्ये बुद्धी इत्यादी भावांची उत्पत्ती विषम पद्धतीने होणं अनिवार्य आहे. जर पुण्य असेल तर सद्बुद्धी आणि पाप असेल तर दुर्बुद्धी, या पद्धतीने ते निर्माण होत राहतं. म्हणून याप्रमाणे अर्जुना, ही संपूर्ण जीवसृष्टी माझ्यापासून निर्माण झालेले जे बुद्धी इत्यादी, म्हणजे आपण बुद्धीपासून सुरुवात केली ना, तर बुद्धी इत्यादी जे काही 20 भाव आहेत, 20च नाही, यापेक्षाही अनेक असतील, परंतु सांगताना हे इथे 20 उल्लेख केलेला आहे. तर या भावामध्येच ती गुंतलेली आहे. म्हणजे प्रत्येक जण किंवा प्रत्येक जीव या 20 भावापैकी कोणत्या ना कोणत्या भावामध्ये सर्व काळ गुंतलेला असतो. मग इथपर्यंतचा विचार सांगितला. आता सांगतात, या सृष्टी जे पालक आहेत सृष्टीचे, ज्यांच्या अधीन राहून सर्व लोक व्यवहार करतात, ते आणखी 11 भाव कार्य विशेष आहेत, ते मी तुला सांगणार आहेत. ते 11 भाव असे आहेत. महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मदभावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजाहा. तर या 11 भावांपासूनचा विचार जो आहे, तर हा आपण उद्याला करणार आहोत. आणि तसं या विभूती योगाचा विचार करत असताना विशेष आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नसल्याने प्रायः उद्याला हा अध्याय पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि होईल. म्हणून या पुढचा विचार जो आहे हा आपण उद्या श्रवण करणार आहोत. आजची झालेली ही वाङ्मयीन सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी, सद्गुरूंच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी मी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.